हॅलो फ्रेंड्स, मी नेहा आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज दसरा आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। ॲक्च्युली ब्लॉग बऱ्यापैकी आता 11:30 वाजले आहेत त्यावेळी स्टार्ट करते आहे, कारण सकाळी स्वयंपाकाची धावपळ होती आणि जे काही होतं ते माझा स्वयंपाक करून झाला आहे। ॲक्च्युली दरवर्षी मी उपवास सोडायला पुरणाचं जेवण बनवत असते, पण ह्यावेळी मी पुरणाचं जेवण न बनवता साधंच आपलं जे काही आहे श्रीखंड पुरी किंवा वरण भाताचं जेवण बनवलं आहे। तर आता इकडे माझा स्वयंपाक करून झाला आहे आणि आता जे काही आहे ते मी आता आधी ताट करते आणि त्यानंतर आपण जे काही कळस मांडला होता देवीचा, सो आज त्याची सुद्धा आपण सांगता करणार आहोत। सो नैवेद्य वगैरे दाखवून छान तो कळसही आपण हलवून घेऊ आणि जो काही आपण दिवा लावला होता नवरात्रीच्या 9 दिवसांसाठी तो सुद्धा आज शांत करून घेऊ। सो त्याच्यासाठी दही भाताचा नैवेद्य देऊन त्या दिव्याची पूजा करून त्याची सांगता करायची असते। सो आता इकडे माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आणि आता ठीक आहे, मी ताट वगैरे करते, त्यानंतर आपण आरती वगैरे करू आणि मग अजून बघू पुढे दिवसभरात काय होतं ते। तर ठीक आहे, आता छानपैकी मी इकडे नैवेद्याचं ताट करून घेतलं, त्यानंतर हे पण बाहेर गेले होते गाडी वॉश करायला, ते करून आले। त्यानंतर आम्ही छान असं देवीला नैवेद्य वगैरे दाखवला, पूजेची सांगता केली आणि त्यानंतर आम्ही सुद्धा जेवण करून घेतलं। तर ठीक आहे, जे काही होतं ते सकाळी स्वयंपाक वगैरे करून झालं, त्यानंतर जेवण केली, आरती वगैरे केली आणि त्यात बऱ्यापैकी वेळ गेला। सो आता वाजले आहेत 4 आणि थोडं बाहेरही काम होतं, सो बाहेर गेलो होतो। सो आता घरी आलो आणि जे काही फुलं वगैरे आणायची होती आपलं तोरण बनवण्यासाठी ते आणलेली आहे। आता मी पटकन घरात सुई धागा वगैरे शोधते आणि पटकन ते तोरण बनवून घेते, कारण 6 वाजेपर्यंत गाडीची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि इकडे भरपूर असं पावसाचं वातावरण पण झालं आहे। सो पटकन आता मी आधी जे काही आहे आपलं ते तोरण वगैरे बनवते, त्यानंतर मला रांगोळी पण काढायची आहे। सो आधी दोघं जण मिळून आम्ही आता पटकन तोरण बनवतो, जमलं तर त्यांनाच बाकी माळा वगैरे बनवायला लावते, मी रांगोळी काढते आणि मग त्यानंतर रेडी वगैरे होऊन आम्ही खाली जातो पूजेसाठी। तर ठीक आहे, चला आता आपण तोरण वगैरे बनवून घेऊ। सो इकडे तोरण बनवण्यासाठी जे काही लागणार होते आंब्याची पानं आणि फुलं ते घेऊन आलो। खरं तर आहे ना, आणायला खूप लेट झालेलं, म्हणून बऱ्यापैकी जे जवळपासचे जे फुलंवाले होते ते चालले गेले होते आणि ज्यांच्याकडे फुलं होती ती बऱ्यापैकी खूप खराब होती आणि दुपारी ऊन असल्यामुळे ते फुलंही थोडी खराब झाली होती। सो आवडली तेवढी कमी क्वांटिटीमध्ये फुलं आणली, कारण असं पण 2च माळा बनवायच्या होत्या मला गाडीसाठी, कारण दरवाजाला ऑलरेडी तोरण लावलेलं होतं। सो इकडे आता आम्ही दोघं जण मिळून छान आधी जे काही आहे ते माळा बनवून घेतो आणि मी म्हणजे ॲक्च्युली माझी रांगोळी वगैरे आधीच काढून घेतली होती मी आणि मग त्यानंतर आम्ही माळा करायला बसलो, कारण सुई भेटत नव्हती मला घरात। सुई घ्यायला गेले, तेवढ्या वेळात मी रांगोळी काढून घेतली आणि आता पटकन इकडे दोघं गाडींसाठी, म्हणजे एक भाऊ आला आहे त्याच्या आणि आमच्या गाडीसाठी जी काही आहे ती माळ बनवून घेतो आम्ही दोघं जण। ठीक आहे, आता जे काही होतं ते माळा वगैरे बनवून झाला आहे आणि त्यानंतर डायरेक्ट मी रेडी झाल्यानंतर ब्लॉग स्टार्ट करते आहे। सो आता जे काही होते तिकडे मी पूजा वगैरे मांडून घेतली आहे आणि माझं आवरून झालं आहे। तर आता यांचं आवरून झालं की जे काही आहे ते आपण पूजेला स्टार्ट करू आणि मी पूजा वगैरे कशी मांडली ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि परत एकदा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। सो ठीक आहे, दसऱ्यासाठी मी अशी काहीशी रेडी झाली आहे। तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंट केलं होतं की जी काही लास्टला तू दाखवली होती पिंक कलरची, सो ती साडी घाल म्हणून। सो मी ही जी आहे ती पिंक कलरची साडी घातली आहे आणि अशी काहीशी मी रेडी झाली आहे आता। सो पूर्ण लुक मी तुम्हाला नंतर दाखवते, त्याआधी जे काही आहे आपण आता ते 6:30 झाले आहेत, 6:30 पावणे 7 झाले आहे, आपण जी काही आहे ती पूजा वगैरे करून घेऊ आता। तर ठीक आहे, पूजा स्टार्ट करण्याआधी जे काय आपण आज शस्त्रपूजा वगैरे करतो किंवा सरस्वती मातेची पूजा करतो ती करण्याआधी मी बाहेर दिवा वगैरे लावून घेते, कारण संध्याकाळची पण वेळ झाली होती आणि अशी काहीशी मी रांगोळी काढून घेतली होती, ती मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते, कारण कलर वगैरे आणणं इतका वेळ पण नव्हता, कारण खूप घाईघाई झालेली दुपारी, जरा आम्हाला अर्जंट काम होतं। सो तिकडे बाहेर गेलो होतो म्हणून बऱ्यापैकी गोष्टींना घाईघाई झाली, तरी आदल्या दिवशीच मी बऱ्यापैकी तयारी करून ठेवली होती आणि उंबरठ्याचं लेपन जे काही होतं ते मी सकाळीच
सकाळीच करून घेतलेलं. सो आता इकडे मी छान असं आधी रांगोळी काढून दिवा लावून घेते दरवाजात, त्यानंतर धूप लावून घेतलं आणि जे काही होतं ते उंबरठ्याला ओवाळून वगैरे धूप वगैरे लावून तिकडे साईडला ठेवलं. आणि मग त्यानंतर जी काही घरातली पूजा होती, आज सरस्वती मातेचं पूजन आणि शस्त्रपूजन केलं जातं. सो त्या काही गोष्टी मी व्यवस्थित पूजा वगैरे मांडून घेतली होती. आणि मग आता ठीक आहे, हे झाल्यानंतर आपण घरात जाऊ आणि घरातली जी काही पूजा आहे तीसुद्धा करून घेऊ. त्याआधी मी तुम्हाला दाखवते की मी उंबरठ्याचं लेपन वगैरे कसं केलं होतं. हे मी सकाळीच केलं होतं, आज गुरुवार असल्यामुळे हळदीचं केलं आहे. आणि ही जी काही लक्ष्मीची पावलं आहेत ती काढून घेतली आणि दरवाजाच्या दोघं बाजूला अगदी छोटीशी रांगोळी काढून घेतली पटकन, कारण खूप वेळ पण नव्हता आणि वेळ पण होत होता संध्याकाळी पूजेसाठी. सो ठीक आहे फ्रेंड्स, आमचं जे काही होतं ते आवरून झालं आहे. मी पूजा वगैरे मांडून घेतली आहे आणि आता बाहेर जे काही दिवा लावायचा होता तो दिवा वगैरे लावून झाला आहे. आणि आता इकडे आपण आधी घरात जी आहे पूजा करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण खाली जाऊन गाडीची वगैरे पूजा करू. आणि इथली पूजा कशी मांडली ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. त्याआधी आमच्या दोघांकडून परत तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दसरा. हॅपी दसरा. तर ठीक आहे, आता आपण पूजा वगैरे करून घेऊ आणि त्यानंतर खाली जाऊन मग गाडीची पूजा करू. तर ठीक आहे, आज दसऱ्याच्या दिवशी जे काही शस्त्रपूजन केलं जातं याची दोन कारणे आहेत, एक ऐतिहासिक आणि दुसरं धार्मिक. तर या गोष्टींच्या आधारावर मी जी काही पूजा होती ती मांडून घेतली आहे आणि आता छान अशी आम्ही पूजा करून घेऊ. खरं तर दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला आणि रावणाचा वध करताना जी काही शस्त्र वापरली होती ती पूजली जातात. म्हणून वर्षानुवर्षे दसऱ्याच्या दिवशी जी काही शस्त्रपूजा असते ती केली जाते. आणि दुसरं म्हणजे ऐतिहासिक कारण. ऐतिहासिक कारणात असं मानले जाते की पूर्वी जे काही राजे होते तर ते युद्धावर जायचे आणि युद्धावर परतून आल्यानंतर किंवा युद्धाला जाण्याआधी सुद्धा ते जे काही त्यांचे शस्त्र असायची, ढाल, तलवार किंवा जे काही दानपट्टा वगैरे भरपूर प्रकारची शस्त्र असायची त्यांची पूजा केली जायची. आणि म्हणूनच आपण दसऱ्याच्या दिवशी ही जी काही शस्त्रपूजा आहे ती करत असतो. पण आजकालच्या काळात जरी युद्ध वगैरे ह्या गोष्टी काही नसल्या तरी आता आपण भरपूर वेळा जे काही आपलं घरातल्या गाड्या असतात किंवा एखादी मशीन असते किंवा आपल्या उद्योगधंद्यांमध्ये लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आयुष्यभरासाठी आपली प्रगती होण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला उपयोगात येतात त्या गोष्टींची आपण आजच्या दिवशी पूजा करत असतो. म्हणूनच मी सरस्वती मातेची रांगोळीसोबत इकडे जे काही यांच्या ऑफिसचे लॅपटॉप होते किंवा आपलं एक डायरी असते ज्यात आपण काहीतरी गोष्टी नोट करत असतो किंवा एखादं पुस्तकच असेल त्याची पूजा आज केली जाते. म्हणून ही सगळी पूजा मी इकडे मांडून घेतली आहे. तर ठीक आहे, छान अशी आमची पूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर आज आहे दसरा आणि आपण दसऱ्याच्या दिवशी म्हणतो सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. बरं, असं का बरं म्हटलं जात असेल की सोनं घ्या सोन्यासारखे राहा आणि आपण त्याऐवजी सोनं देण्याऐवजी आपण आपट्याची पानं का देतो? तर याची छोटीशी कथा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर पुराणांमध्ये असं म्हटलं जायचं की एक कंस नावाचा राजा होता जो ऋषी वरतंतूकडून वेद शिकायचा. काहीच दिवसात जे काही राजा होते त्यांची वेद शिक्षा पूर्ण झाली आणि त्यांनी आपले जे काही ऋषीमुनी होते त्यांना विचारलं की यासाठी मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे आणि मी ती काय देऊ? तर जी काही गुरुदक्षिणा होती त्यासाठी ऋषीमुनींनी नकार दिला. पण जो काही कंस राजा होता त्याच्या आग्रहाखातीर ऋषीमुनींनी त्यांची गुरुदक्षिणा मान्य केली आणि त्यांनी राजाला सांगितलं गुरुदक्षिणेच्या स्वरूपात मला 14 कोटी सुवर्णमुद्रा आणून दे. आणि त्यावेळी कंस राजाने हे आव्हान स्वीकारलं आपल्या ऋषीमुनींचं आणि मुद्रा घेण्यासाठी तो जे काही महाराजे होते रघुराजे, त्यावेळी ते प्रजेचे राजे होते, त्यांच्याकडे गेला. पण झालं असं की त्यावेळी त्यांच्याकडे सुद्धा एवढ्या मुद्रा नव्हता. म्हणून त्यांनी कुबेराची आराधना केली आणि त्यांना कुबेर प्राप्ती झाल्यानंतर तिथे जे काही होता तो सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला. पण राजे खूप प्रामाणिक होते, त्यांनी सगळ्या मुद्रा ज्या काही होत्या त्या कंस राजाला समर्पित केल्या. आणि त्यानंतर झालं असं की जेवढ्या काही मुद्रा होत्या कंस राजाने जेवढ्या ऋषीमुनींना द्यायच्या होत्या तेवढ्याच त्याच्याजवळ ठेवल्या आणि बाकीच्या काही मुद्रा होत्या त्या जे काही आपलं आपट्याचं झाड असतं त्याच्या खाली पुरून दिल्या आणि त्या प्रजेला लुटण्यासाठी ठेवला. म्हणून असं मानलं जातं की जे काही हे आपट्याचं पान आहे त्यालाच अगदी सोनं मानलं जातं. म्हणून जे काही आपलं दसरा असतो त्या दिवशी आपण ही आपट्याचे पानच सोनं म्हणून आपण एकमेकांना खूप आदराने आणि प्रेमभावाने देत असतो. सो अशी काहीशी त्याची छोटीशी कथा होती.
आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे आज दसऱ्याच्या दिवशी जी काही आपली सीतामातेची सुटका झाली होती रावणाच्या तावडीतून, जे रामांनी केली होती, म्हणून आज रावणाचं दहनसुद्धा केलं जातं की वाईट गोष्टींचा मात करून चांगल्या गोष्टींचा विजय झाला होता आजच्या दिवशी. आणि म्हणून ह्याच गोष्टीच्या स्मरणार्थम त्या दिवसापासून तर आजपर्यंत दर दसऱ्याला रावणाचं हे दहन होत असतं. म्हणजेच वाईट गोष्टींचा पराभव होऊन चांगल्या गोष्टींवर यश मिळवणं हेच त्यामागचं कारण समजलं जातं. आणि खरं तर मी आजच्या दिवशी हे सुद्धा सांगेल की आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही वाईट गुण असतात, तर आपण ते रावणासारखे त्या गोष्टींचं दहन केलं किंवा त्या मनातल्या गोष्टी किंवा वाईटपणा जर हा काढून टाकला तर बऱ्यापैकी गोष्टी या खूप चांगल्या होत असतात. आणि देवाने ना आपल्याला सगळ्यांना ही एक गोष्ट खूप चांगली दिलेली आहे की आपण म्हणतो की नाही मला आठवणच राहत नाही किंवा मी विसरूनच जाते, पण ही गोष्ट आपल्या आयुष्यात खूप चांगली आहे देवाने दिलेली की आपण गोष्टी विसरून जातो. आणि त्यामुळेच आज जे काही आपण थोडंफार गोष्टी विसरल्यामुळे आता बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एखाद्याबद्दल राग असेल किंवा कोणाबद्दल मनात काही द्वेष असेल तर बऱ्यापैकी वेळा आपण तो विसरून जातो. म्हणून यानंतर पुढे ज्यावेळी ती व्यक्ती आपल्या समोर येते किंवा ज्यावेळी आपण त्या व्यक्तीसमोर जातो त्यावेळी आपण मागच्या गोष्टी विसरून आणि ह्यावेळी आपण चांगलं राहतो, कारण आपण त्या गोष्टी विसरलेलो असतो. म्हणून विसरून जाणं ही एक वाईट गोष्ट नसून ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे जी आपल्याला देवाने दिलेली आहे. आणि विसरत जायचं, ज्या वाईट गोष्टी असतात ना त्या जर विसरत गेलं ना तर आपोआप चांगल्या गोष्टी आपल्या समोर येतात. आणि ज्या काही आपले नाते असतात, संबंध असतात किंवा जे काही आपले रिलेशन असतात, बाकी गोष्टी असतात त्या खरंच चांगल्या होत असतात, हेच मी सांगेल. सो ठीक आहे फ्रेंड्स, असा काहीसा होता आपला आजचा व्हिडिओ. आणि जी काही आमची दसऱ्याची पूजा होती किंवा पूजेची मांडणी होती किंवा आज दिवसभरात आम्ही काय काय गोष्टी केल्या ह्या मी आज थोडक्यात तुमच्यासोबत व्लॉगमध्ये शेअर केल्या आहे. जर तुम्ही व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.